आए हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके, मेरे घर में यूं ही रहना। ऑमलेट, गरम गरम ऑमलेट, या खाऊया, या या, अरे या, लाजू नका, मागू नका, परत परत बसा बसा बसा, या ऑमलेट। ऑमलेट आहे ते, विष नाहीये। आणि विषच जर तुम्हाला खायला घालायचं असतं तर मग इथं कशाला आणलं असतो काय? मी इथं आल्यापासून तुला विचारतोय, तू कोण आहेस? अरे हो, ते राहिलंच नाही का? सो लेट मी इंट्रोड्यूस माय सेल्फ, आय एम डॅनी। आडनाव काही समजाव, नार्वेकर समजा, सिंग समजा, डिसोजा समजा, हवं तर डॅन्झप्पा सुद्धा समजा, नावाने काय फरक पडतो काय? माझं नाव काही असलं तरी मला तुमचं संपूर्ण नाव नक्कीच माहिती आहे। सांगू? कपिल सुनंदन साठे, करेक्ट? मला का आणलं इकडे? तुम्हाला किडनॅप केलंय हेही लक्षात नाही आलं का तुमच्या? नाही नाही, ते लक्षात आलंय माझ्या, पण हे सगळं कोणाच्या सांगण्यावर करतोयस तू? कशासाठी? अहो किती प्रश्न पडतात तुम्हाला? मी माझ्या हाताने तुमच्यासाठी गरमागरम ऑमलेट तयार केलंय, ते खा ना। थंड झाल्यानंतर त्याची टेस्ट बिघडते हो। मी तुला सतत विचारतोय, मला इथे का आणलंय? कुणाच्या सांगण्यावरून? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही मला माझ्या बॉसचं नाव विचाराल आणि लगेच तुम्हाला सांगेन असं वाटलं? दिस इज अगेन्स्ट माय रूल्स। रूल्स, आमच्याही धंद्यामध्ये काही रूल्स अँड रेग्युलेशन्स आहेत ज्या आम्हाला फॉलो कराव्या लागतात। गंदा आहे मगर धंदा आहे ना भाई। तुम्ही एवढं टेन्शन कशाला घेताय? मस्त ऑमलेट खा ना। पण मला इथे का आणलंय हे मला कळणारच नसेल तर मग कोणाचा काय फायदा आहे? फायदा? काय फायदा? गुड क्वेश्चन। तुम्हाला एक सांगू का कपिल, ज्यांनी तुम्हाला इथे आणायला सांगितलं ना त्यांचा फायदा आहे, पण ह्या गोष्टीचा विचार तुम्ही कशाला करताय हो? मी आहे ना, मी करेन ना हा विचार, माझा बॉस करेल। तुम्ही ना इथे मस्त एन्जॉय करा, धमाल करा। हा, एक सांगू का तुम्हाला, या धकाधकीच्या आयुष्यामध्ये ना स्वतःशी बोलायला कोणाला वेळच नाही मिळत, जो तुम्हाला मिळालाय आमच्यामुळे। हा तो सत्कारणी लावा, राव एक मात्र आहे, तुम्ही खूप लकी पर्सन आहात। आणि तुम्हाला इथं का आणलं असा प्रश्न जर तुम्ही विचारलात तर त्याचं उत्तर आपल्याला बी माहित नाही। आपल्याला फक्त एवढंच समजतं की जो पैसा देतो त्याचं काम करायचं। काय आडावडीक चाली, जरा थोडं धीर धरा ना मग तुमचं। कसा आहेस दादा? मी बरा आहे, पण तुला काय अशी धाड भरली? कुठे काय, मला काय झालंय? मी ठणठणीत आहे एकदम। तुला ठणठणीत चोपला पाहिजे। साखरपुड्याची तारीख माझ्या या जन्मात तरी ठरणार आहे का नाही? कसा वाटता? आम्हाला छानच वाटतंय, पण आम्ही साडीत कशा वाटतोय हे महत्वाचं। ऍक्च्युली आजी बऱ्या दिसतोय ना आम्ही? बऱ्या दिसतो? अगो नक्षत्र आणि दिसतास दोघं। खरंच? मला तर इतकं टेन्शन आलं होतं ना, म्हणजे याआधी कधी मी साडी नेसली नाहीये ना। हो ना, आता फक्त ही कॅरी करायला जमली म्हणजे मिळवलं। पल्लू पल्लू पल्लू, तू बिलीव्ह पण नाही करणार, माझ्या आयुष्यात थोड्या वेळाने काय घडलं ते। नीतू, काय झालंय? तू एवढी एक्साइटेड आहेस, किंचाळतेस, प्लीज सांग काय झालंय? पल्लू, म्हणजे मला ना खरंच विश्वासच बसत नाही की खरंच माझ्या आयुष्यात हे घडतंय का मी स्वप्नात आहे? नीतू प्लीज, अगं मला कळेल अशा
तुझ्या भाषेत सांग प्लीज लवकर. आय एम ऑल्सो गेटिंग एक्साइटेड. प्लीज सिट डाऊन. तर तुमच्या एक्झॉटिक डेट करता आम्ही हे टेबल फायनल केलंय. वाव अभया, हे टेबल नको. का? हे खूप मोठं होतं यार, म्हणजे नाही. असं दे ना मोठं प्रशस्त एकदम. हा तसं नाही रे, असं छोटं पाहिजे, कॉम्पॅक्ट. यार प्रत्येक गोष्टीचं एक्झाम्पल द्यायला लागते. हे बघ, हा असा हात घेतला, केवढं लांब होतोय, केवढं लांब होतोय. ते जरा असं इथे. ओके